नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. साहित्य विभाग, लेखक, कवी आणि विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव लौकिक केलेलं आहे अशांना जागतिक आंबेडकरी साहित्य महामंडळाच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. त्यांना 27 मार्चला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. आमच्यासोबत या महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक दीपक कुमार खोब्रागडे सर आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हा जो राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करत आहेत या मागचा नेमका उद्देश काय. सर, तुमचं IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजला स्वागत आहे. आज तुम्ही जो पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांना सांगितलं की महामंडळाच्या वतीने तुम्ही राष्ट्रीय पुरस्कार घोषित केलेला आहे. विविध क्षेत्रामध्ये जे लेखक, कवी वगैरे आहेत त्यांना तुम्ही राष्ट्रीय पुरस्कार देतात. नेमकं या मागचा उद्देश काय होता. आंबेडकरवादी समाजामध्ये अनेक लेखक आहेत, अनेक कवी आहेत, अनेक विचारवंत आहेत. तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक दिग्गज असे आपल्या समाजातले कार्यकर्ते आहेत. परंतु या लोकांची कुठे दखल घेतली जात नाही. प्रस्थापितांच्या ज्या काही साहित्य संस्था आहेत त्या या लोकांना पुरस्कार देऊन त्यांची कधीच दखल घेत नाही. म्हणून जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळानं असं ठरवलेलं आहे, मग ते राष्ट्रीय पातळीवर असो की आंतरराष्ट्रीय पातळीवर असो. आम्ही थायलंडमध्ये जेव्हा पहिले आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन घेतलं होतं तेव्हासुद्धा आम्ही अनेक नामवंत लेखकांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिले होते. आतासुद्धा आम्ही राष्ट्रीय पुरस्कार देत आहोत. ज्यांच्या कलाकृतीची दखल घेतली जात नाही असा जो वंचितांचा समाज आहे त्यांना पुरस्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन करणे, त्यांच्यामध्ये अभिव्यक्तीची एक नवी संवेदना निर्माण करणे हा आमचा पुरस्कार देण्यामागचा उद्देश आहे. या निमित्ताने वाङ्मयातील एक बलाढ्य अशी चळवळ निर्माण करणे आणि एक सांस्कृतिक आंबेडकरवादी सांस्कृतिक वातावरण तयार करणे हा या मागचा आमचा उद्देश आहे. सर, हा जो पुरस्कार तुम्ही राष्ट्रीय पुरस्कार देत आहात, किती लोकांना हा पुरस्कार प्रदान करत आहात. आम्ही जवळपास 50 लेखक आणि समाजामध्ये काम करणारे जे चळवळीतले योद्धे आहेत अशा 50 लोकांना आम्ही राष्ट्रीय पुरस्कार देत आहोत आणि 100 लोकांना आम्ही राज्यस्तरीय पुरस्कार देत आहोत. याच्यातून अनेक नवे लेखक निर्माण होतील आणि वाङ्मयाच्या चळवळीला एक नवं प्रोटीन मिळेल असं मला स्वतःला वाटत असते. या पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे आणि कोण कोण वक्तागण इथे या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. 27 मार्च 2022 रोजी दीक्षाभूमी या ठिकाणी ऑडिटोरियम जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये या पुरस्काराचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आणि मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की दरवर्षी आम्ही दीक्षाभूमीवरच राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्काराचं आयोजन करणार आहोत. कारण दीक्षाभूमी ही ऊर्जाभूमी आहे, दीक्षाभूमी ही आमची प्रेरणाभूमी आहे. आम्ही वंचित समाजातून आलेले लेखक आहोत. वंचित लेखकांना उद्याच्या काळामध्ये जर एक पुरोगामी क्रांती समाजामध्ये निर्माण करायची असेल तर दीक्षाभूमीतूनच ती क्रांती निर्माण होऊ शकते आणि म्हणून आम्ही दीक्षाभूमी हे स्थळ या पुरस्कारासाठी निवडलेलं आहे. सर, हे तर झालं पुरस्कारासंदर्भात, पण दीपक कुमार खोब्रागडे, प्राध्यापक दीपक कुमार खोब्रागडे यांचा जर इतिहास बघितला तर अंगाला शह येतील असा त्यांचा इतिहास आहे. तुम्ही आंबेडकरी चळवळीतून आज या पदावर पोचलेले आहात, काय सांगाल. मी एका खेड्यामध्ये जन्माला आलेला सामान्य माणूस आहे. मी एका शेतमजुराचा मुलगा आहे. माझे आईवडील काबाड कष्ट करायचे शेतामध्ये, अशा कुटुंबातून मी आलेलो आहो. आणि आज नागपूरमध्ये तुम्हालाही माहीत आहे विदर्भामध्ये डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय जे दीक्षाभूमीवर आहे
ते नामवंत महाविद्यालय आहे, नामवंत कॉलेज आहे. आणि नागपूरमध्ये एवढं उच्च दर्जाचं कॉलेज तुम्हाला इतरत्र सापडणार नाही. आणि एका गरीब कुटुंबातून जन्माला आल्यामुळे आणि मला प्राध्यापकाची नोकरी मिळाल्यामुळे आपणही आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण आपल्या समाजाला एक चांगलं योगदान दिलं पाहिजे. मग ते वाङ्मयाचं माध्यम असो की सामाजिक क्षेत्र असो, त्या दृष्टीने माझे नेहमीच प्रयत्न चालू असतात. सर, एक मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं, त्यावेळेस एक लाँग मार्च निघालेला होता जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वामध्ये, आणि त्यामध्ये सुद्धा तुमचं एक मोलाचं असं योगदान आहे. काय सांगा? मी 1990मध्ये नागपुरामध्ये BA फर्स्ट इयरला शिकायला आलो आणि तेव्हा नामांतराची चळवळ अत्यंत जोमाने सुरू होती. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं पाहिजे, हा खरं तर आमच्या अस्मितेचा प्रश्न होता. आणि म्हणून त्या काळामध्ये आम्ही दलित पॅन्थरमध्येही काम केलं आणि जोगेंद्र कवाडे सरांच्या नेतृत्वामध्ये जो लाँग मार्च निघाला होता त्यामध्ये मी सुद्धा सहभागी झालो होतो. ज्या वेळेला गोवारी हत्याकांड आमच्या समोरच घडलेला होता, त्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही सहभागी झालो होतो. आणि विद्यार्थी दशेमध्येच आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये अत्यंत सक्रियपणे आम्ही काम करत असायचे. आणि म्हणूनच आज मी 50मध्ये जरी असलो तरी चळवळीचा तो जो धागा आहे बालपणापासून मिळालेला, तो आजही माझ्यामध्ये जिवंत आहे. सर, काय वाटतंय तुम्हाला? 50 म्हणजे तुम्ही विद्यार्थी दशेपासनं तुम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये आहात. आताची आंबेडकरी चळवळीला तुम्ही कुठल्या नजरेने बघताय? आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की राजकीय पक्षांचा जर विचार केला किंवा राजकारणाचा विचार केला तर जवळपास आपली चळवळ संपुष्टात आल्यासारखी दिसत आहे. वाङ्मयाच्या क्षेत्राचा जर विचार केला तर वाङ्मयामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं आपली मोमेंट उभी राहायला पाहिजे होती जागतिक पातळीवर, तशी मोमेंट उभी झाली नाही. आणि म्हणून आम्ही 2013-14मध्ये जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाची स्थापना केली. ही स्थापना आम्ही याच्यासाठी केली की बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो वैश्विक विचार आहे. हा वैश्विक विचार जोपर्यंत आपण जगामध्ये पोचवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्हाला केवळ भारतापुरती आंबेडकरवादी क्रांती अपेक्षित नाही, तर आंबेडकरवादी क्रांती ही आम्हाला विश्वामध्ये प्रस्थापित करायची आहे. आज अमेरिकासारखं राष्ट्रसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदनीय मानते. अमेरिकेमध्ये 14 एप्रिल हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून आजही पाळला जातो. इंग्लंडचं जर उदाहरण घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठामध्ये कार्ल मार्क्ससोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा पुतळा त्या ठिकाणी बसवलेला आहे. एकूणच जगामध्ये आंबेडकरवादी विचाराची एक नवी लाट निर्माण झालेली आहे. पण दुर्दैव या भारताचं म्हणा किंवा या महाराष्ट्राचं असं दुर्दैव आहे की राजकीय क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने आपण संघटित होऊन काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने राजकीय मोमेंट आपण उभी करू शकलो नाही. मला स्वतःला असं वाटतं की राजकीय पक्षांनी कुठेतरी यावर चिंतन केलं पाहिजे. आणि जो तळागाळातला माणूस आहे, जो खालच्या स्तरातून आलेला माणूस आहे, यांचं एक संयुक्तिक असं एक मोमेंट उभी करून जर त्याला बळ देता आलं तर निश्चितच मी आशावादी आहे की आजही राजकीय क्षेत्रामध्ये आपण प्रगती करू शकतो. राजकारण हा माझा काही तसा विषय नाही, पण मी सामाजिक चळवळीतला एक सामान्य कार्यकर्ता आहे. मी साहित्याच्या चळवळीतला एक मी सामान्य कार्यकर्ता असल्यामुळे मला स्वतःला असं वाटतंय की राजकीय क्षेत्रामध्ये जी पतझड सुरू आहे तशी पतझड वाङ्मयाच्या क्षेत्रात तरी किमान होता कामा नये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा होता कामा नये. आपण जर वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये जर आपल्या साहित्य संस्था जर बळकट केल्या किंवा सामाजिक चळवळी जर आपण उभ्या करू शकलो चांगल्या पद्धतीनं, तर मला असं वाटते की उद्याच्या काळामध्ये यातूनच एक राजकीय नेता निर्माण होईल. आणि भविष्यामध्ये मी आशावादी आहे की या भारतामध्ये आंबेडकरवादी विचाराची राजकीय क्रांती झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. मला एक अपेक्षा आहे आणि आंबेडकरवादी मंडळींनी त्या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी
वाङ्मयाची आणि सामाजिक चळवळी जिवंत ठेवणं हे आपलं प्रत्येकाचंच नैतिक कर्तव्य आहे. सर, महाराष्ट्र सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, बाबासाहेबांचे साहित्य आजही थंड बस्त्यामध्ये आहेत, ते प्रकाशित होत नाही आहे. आपले नेते आहेत तिथे, पण ते आजही बाबासाहेबांनी लिहिलेले जे खंड आहेत, जे साहित्य आहे, आजही त्यांना ज्याप्रमाणे वाव मिळायला हवी ते प्रकाशित केले जात नाही आहे. काय कारण असेल? आणि तुम्ही एका महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहात, तुम्ही जागतिक स्तरावरती महामंडळ तयार केलेली आहात. काय वाटतंय तुम्हाला? काहीतरी म्हणजे सरकारतर्फे आंबेडकरी साहित्याचं प्रकाशन करण्यामध्ये जी खंड पडित आहे, काय वाटतंय तुम्हाला? हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला, हे खरं तर आपल्यासाठी एक भूषणास्पद बाब असायला पाहिजे. महाराष्ट्रात जिथे जिथे सरकार येते, मग ते भाजपाचं सरकार असो की काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असो, बाबासाहेबाचे खंड प्रकाशित का करत नाही हा मोठा चिंतेचा प्रश्न आहे. मी तुमच्या माहितीसाठी दक्षिण आफ्रिकेचे एक उदाहरण देतो की ज्यावेळेला सुशीलकुमार शिंदे दक्षिण आफ्रिकेला दरबानच्या परिषदेमध्ये गेले होते आणि त्यांना नेल्सन मंडेलाला भेटण्याचा योग आला, तेव्हा वसंत मून यांच्या काळामध्ये जे महाराष्ट्र शासनानं इंग्रजीमध्ये जे खंड काढले होते ते नेल्सन मंडेलाच्या लायब्ररीमध्ये होते. बाबासाहेबाचे महाराष्ट्र सरकारनं जेवढे इंग्रजी असो मराठी असो जे काही खंड काढले त्याला जगामध्ये प्रचंड मागणी आहे, पण सरकार का काढत नाही हा मोठा चिंतेचा प्रश्न आहे. त्याच्यामागचं हेच कारण असलं पाहिजे की बाबासाहेबाचे विचार या विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा. आपले काही पुढारीसुद्धा चांगले चांगले नेते आहेत, मंत्री महोदय झाले, बाबासाहेबांच्या नावावरच ते मंत्री महोदय झालेत. आज प्रधानमंत्रीसुद्धा असेल तर बाबासाहेबांनी जर संविधान दिलं नसतं तर ते प्रधानमंत्री झाले नसते. मग त्यांचं साहित्य का प्रकाशित होत नाही, हा प्रश्न मलाच नाही तर अनेक आंबेडकरवाद्यांना आहे, आंबेडकरी समाजाला आहे. काय कारण आहे? आपले नेतेसुद्धा कुठेतरी कमी पडत आहेत की स्वतःची पोळी चेकत आहेत? हे बघा सर, आता केंद्रामध्ये भाजपाचं म्हणजेच RSSचं सरकार आहे आणि हे जातीवाद्यांचं सरकार आहे. भाजपच्या सरकारला बाबासाहेबावरचे पुस्तकं काढावे असं वाटणं शक्यच नाही आहे, कारण ते बाबासाहेबाच्या विचाराची तोडमोड करणे हा त्यांचा एवढाच उद्देश आहे. आता तर ते संविधान बदलवायला सुद्धा लागलेले आहेत. कालांतराने तुमच्या असं लक्षात येईल की हा जो बाबासाहेबाचा विचार आहे, हा बाबासाहेबाचा विचार आपल्याला नेस्तनाबूत कसा करता येईल याचं षडयंत्र आजही RSS आणि BJP कडून रचल्या जात आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच आहे. शिवसेनेचं सरकार असो की काँग्रेसचं सरकार असो की राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असो, त्यांनासुद्धा बाबासाहेबाचे विचार जनसामान्यांपर्यंत किंवा भारतातल्या वंचित समाजापर्यंत पोचावे असे त्यांनाही वाटत नाही, कारण ते जातीवादी पक्ष आहेत. जोपर्यंत आपले रिपब्लिकन म्हणा किंवा आपल्या समाजातून आता आपल्या समाजातले काँग्रेसमध्ये अनेक नेते आहेत, परंतु ते इतरांच्या दबावाखाली काम करतात आणि पर्यायाने त्यांनासुद्धा पाहिजे तसं बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य प्रकाशित झालं पाहिजे असं त्यांना वाटत नाही. आणि मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की भाजप असो, काँग्रेस असो की शिवसेना असो की राष्ट्रवादी असो, हे सगळं जातीवादी सरकार आहेत. नाहीतर आपल्या लक्षात आलंच असेल की मराठवाडा नामांतराचं इतकं आंदोलन चाललं, त्या 14 वर्ष हे आंदोलन चाललं. मला हे सांगा की बाबासाहेब आंबेडकरांसारखा जगविख्यात महापुरुष या भारतामध्ये जन्माला आलेले आहेत. त्यांचे तर अनेक विद्यापीठं या भारतामध्ये असायला पाहिजे होते. महाराष्ट्रामध्ये केवळ एकच विद्यापीठ कशाला? आणखी एखादं मोठं विद्यापीठ तथागत बुद्धाच्या नावाने किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आणखी विश्वविद्यालय निर्माण होण्याची आज गरज आहे. पण दुर्दैव असं आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा हे जातीवादी सरकार असल्यामुळे ते तसं करणार नाही. आणि म्हणून मी स्वतःला माझं एवढंच सांगणं आहे की याच्यासाठी आपल्या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून आंदोलन करण्याचं काम जर आपण करू शकलो आणि दबाव जर त्यांच्यावर टाकू शकलो तर निश्चितच आपण यशस्वी याच्यामध्ये होऊ आणि बाबासाहेबाचे मग ग्रंथही निघतील आणि
बाबासाहेबाच्या नावाने सुद्धा नवे विश्वविद्यालयसुद्धा निर्माण होतील असं मला स्वतःला वाटतं. तर माझा शेवटचा प्रश्न, तुम्ही एक चांगले लेखकसुद्धा आहात आणि तुमचे ग्रंथसुद्धा प्रकाशित झालेले आहेत. किती ग्रंथ तुमचे प्रकाशित झालेले आहे आणि कुठकुठल्या विषयावर आहे? आतापर्यंत माझे 22 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. माझे 6 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. मी BA सेकंड इयरला असताना माझा वायटू नावाचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. तेव्हा मी BA सेकंड इयरला होतो, म्हणजे विद्यार्थी अवस्थेत होतो. त्याच्यानंतर माझा 9वी पाठ हा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्याच्यानंतर कर्जाची जखम, आम आदमी, माय इंडिया आणि ओपन विद्यापीठ असे 6 कविता संग्रह माझे प्रकाशित झालेले आहेत. ब्राह्मणवाद सिद्धांत आणि व्यवहार हे मी जे पुस्तक काढलेलं आहे प्रकाशकानं बहुजन साहित्य प्रसार केंद्रानं, त्याच्या 25,000 प्रती महाराष्ट्रात आतापर्यंत विकल्या गेलेल्या आहेत. भारतीय संविधान, हिंदुत्ववाद आणि बौद्ध धम्माचा प्रभाव हा जो ग्रंथ बहुजन साहित्य प्रसार केंद्रानं काढला, त्याच्या महाराष्ट्रामध्ये 10,000 प्रती विकल्या गेलेल्या आहेत. इतकी प्रचंड मागणी त्या ग्रंथाला आलेली आहे. अनेक समीक्षणात्मक सुद्धा मी लेखन केलेलं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये वैचारिक लेखन मी यासाठी जास्त करतो की वैचारिक लेखन वाचणारा जो वर्ग आहे तो अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये आहे. आणि मी ज्या पद्धतीने ब्राह्मणवाद सिद्धांत आणि व्यवहार किंवा भारतीय संविधान, हिंदुत्ववाद आणि बौद्ध धर्माचा प्रभाव हे ग्रंथ लिहिले, किंवा मानवी स्वातंत्र्याचे रणांगण हा माझा मोठा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे, तेव्हा मला असं वाटतं की वैचारिक लेखन वाचणाऱ्यांची संख्या अलीकडे जास्त आहे आणि म्हणून माझा कल वैचारिक लेखनाकडे जास्त आहे. त्याचप्रमाणे कवितेची सुद्धा मला आवड आहे. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की माझं स्वतःचं आत्मचरित्रसुद्धा पुढील वर्षी प्रकाशित होणार आहे. सर, 27 मार्चला जो राष्ट्रीय पुरस्कार तुमच्या महामंडळाच्या तर्फे देण्यात येत आहे, काय आवाहन कराल आंबेडकर समाजाला आणि आंबेडकरवादी जे साहित्यिक आहेत, लेखक आहेत, कवींना? 27 मार्च 2022ला दीक्षाभूमी येथील ऑडिटोरियम सभागृहामध्ये जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्काराचा भव्य असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. माझं महाराष्ट्रातील आणि भारतीय जनतेला आव्हान आहे, किंवा जगातीलही जनतेला माझं आव्हान आहे की त्यांनी या पुरस्काराच्या कार्यक्रमाला यावं आणि या पुरस्काराच्या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन एक नवी साहित्याची मोमेंट या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्येच नव्हे तर अखिल विश्वामध्ये आपण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या वर्धापन दिनाच्या निमित्ताने करूया. मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं या ठिकाणी थांबतो. तर हे होते आमच्यासोबत प्राध्यापक दीपक कुमार खोब्रागडे, जे जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या महामंडळातर्फे राष्ट्रीय पुरस्कार साहित्यिक, कवी यांना प्रदान देण्यात येणार आहे. त्यांचं आयोजन नागपुरात त्यांनी 27 मार्चला केलेलं आहे. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद, नमस्कार, जय भीम.